नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. मित्र, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून 11 जून 2026 रोजी या ठिकाणी तारीखसुद्धा तुम्हाला दिसत असेल. 11 जून 2026 रोजी दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर झाला आहे. राज्य सरकार प्रशासनाने दिव्यांगांसाठी विवाह प्रोत्साहन योजना जाहीर केली होती आणि त्या प्रोत्साहन योजनेच्या संदर्भात दिव्यांग व्यक्तींसाठी सामाजिक सुरक्षा अंतर्गत विवाह प्रोत्साहन योजनेमध्ये थोडाफार बदल करण्यात आलेला आहे. आणि हा बदल करण्यासंदर्भात जो महत्त्वाच्या बाबी राज्य सरकारने शुद्ध पत्रकासंदर्भात या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. राज्य सरकारने या ठिकाणी शासन शुद्धीपत्रक जाहीर केलं आहे आणि यामध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी सामाजिक सुरक्षा अंतर्गत विवाह प्रोत्साहन योजनेमध्ये पुढील सुधारणा करण्यात आलेली आहे. तर या अगोदर मी तुम्हाला थोडक्यात काही गोष्टी समजावून सांगतो. या ठिकाणी दिव्यांग व्यक्ती असेल आणि अदिव्यांग व्यक्ती असतील, म्हणजे दिव्यांग व्यक्ती आणि अव्यांग व्यक्ती यांचा जर विवाह झाला असेल तर या ठिकाणी 1.5 लाख रुपये तुम्हाला अनुदान दिलं जात होतं. त्याचबरोबर दोन्हीही व्यक्ती ही दिव्यांग असेल, म्हणजे वधू आणि वर हे दोन्हीही जर दिव्यांग असेल तर या ठिकाणी 2.5 लाख रुपये तुम्हाला या ठिकाणी अनुदान दिलं जात होतं. आणि या संदर्भात राज्य सरकारने एक महत्त्वाचा बदल या ठिकाणी केला आहे. यामध्ये अनुदानाच्या रकमेपैकी 25% रक्कम संबंधित दाम्पत्याने 3 वर्षाकरिता राष्ट्रीयकृत बँकेत मुदत ठेवी म्हणून ठेवण्यात यावी, अशा पद्धतीचा महत्त्वाचा नियम किंवा अट या योजनेमध्ये राज्य सरकारने या ठिकाणी तयार केलेला आहे. त्याचबरोबर सदस्य सचिव निवड समितीने मान्य केलेल्या पात्र लाभार्थ्यांची यादी केवळ निधी मागणीसाठी आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण पुणे यांच्याकडे सादर करतील. त्याचबरोबर तिसरा मुद्दा बघा, सदर योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्यामार्फत अनुदानाची पूर्ण रक्कम पती व पत्नीच्या संयुक्त बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण DBT प्रणालीद्वारे जमा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर चौथा मुद्दा बघा, जिल्हा कार्यालयाकडून निधीची मागणी घेऊन आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण हे मागणीच्या प्रमाणात जिल्हा कार्यालयांसाठी निधी वर्ग करतील. त्याचबरोबर पाचवा मुद्दा बघा, या ठिकाणी माहे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी मागील वर्षाची माहिती सोबतच्या परिशिष्ट क प्रमाणे आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे पाठवावी. सर्व जिल्ह्यांची संकलित केलेली जिल्हानिहाय एकत्रित माहिती आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण पुणे यांनी शासनास सादर करावी. त्याचबरोबर सहावा मुद्दा बघा, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत दिव्यांग व्यक्तींना अशा प्रकारचं विवाह योजनेचा लाभ देण्यात येत असेल तर योजनेची द्विरुक्ती टाळण्यासाठी सदर लाभार्थ्यांना योजना निवडीचा विकल्प देण्यात येऊन कोणत्याही एकाच योजनेचा लाभ या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी बघा, या सर्व अटी 18/12/2025 रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे राहतील. म्हणजे 18/12/2025 रोजी त्या ठिकाणी जे अनुदान होतं ते अनुदान 1.5 लाख रुपये आणि 2.5 लाख रुपये अशा पद्धतीची वाढ करण्यात आली होती आणि त्या नियमानुसारच असणार आहे. आता ह्या ठिकाणी हे परिपत्रक किंवा परिशिष्ट क सुद्धा या ठिकाणी जाहीर झाला आहे. या परिशिष्ट क नुसार या ठिकाणी जे काही मुख्य कार्यकारी अधिकारी असेल त्यांना तो अहवाल सादर करायचा आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने जी की दिव्यांगांसाठी विवाह प्रोत्साहन योजना सुरू केली होती त्या विवाह प्रोत्साहन योजनेमध्ये हा थोडक्यात बदल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. आणि तो बदल कोणता, ती सुधारणा कोणती, या संदर्भात हा अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे. सदर व्हिडिओ, सदर माहिती, सदर शासन निर्णय महाराष्ट्रातील प्रत्येक दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि उपयुक्त असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.